भक्ताची माऊली तारावरती दयाचा हो भक्ताची माऊली ओ माझी योगीराज माऊली दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पालकी सुखाची आली दाराची नाम समर्थाचे मिळणे आताची पालकी सुखाची आली दाराची नाम समर्थाचे मिळणे आताची भक्ताचा गजरात निघाली दयाची माऊली भक्ताचा गजरात निघाली दयाची माऊली ओ माझी योगीराज माऊली दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली पालखीने सोबते योगीराज माऊली प्रेमाची सावली दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावो महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 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 श्री स्वामी समर्थ जय जय वातावरण अगदी स्वामीमय झालेलं आहे. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की. मंडळी कोल्हापूर स्थित महालक्ष्मीचं मंदिर देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी महिषासुराने त्यावेळी देवतांना प्रस्त केलं होतं आणि मग हे सर्व देवता ब्रह्मा विष्णू महेश यांच्याकडे गेले. मग ब्रह्मा विष्णू महेश यांनी काय उपाय सांगितला. धर्मवीर आनंद दिघे साहेब प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सव कोपरीत सुरू आहे आणि आपण पाहू शकतो आज भाविकांचा हा अलोट जनसागर जो आहे तो देवीच्या दर्शनासाठी कोपरी येथे आलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि संपूर्ण हे वातावरण जे आहे ते भक्तिमय झालेलं आहे. अनेक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन 9ही दिवस कोपरीमध्ये करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी इथे भंडाऱ्याची ही व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सुंदर असा हा देखावा विष्णूचे विविध अवतार आपल्याला इथे पाहता येणार आहे आणि हा संपूर्ण भक्तिमय सोहळा ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवत आहोत. हे दर्शन लाईव्ह आम्ही आपल्याला ठाणे लाईव्हच्या माध्यमातून घडवत आहोत.
नवीन आनंद दिघे साहेब प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सव कोपरीमध्ये सुरू आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन 9 दिवस इथे करण्यात आलेलं आहे आणि भक्तांचा हा जनसमुदाय, भक्तांची अलोट गर्दी आपल्याला कोपरीत पाहायला मिळते. आणि प्रदक्षिणा मारताना, प्रदक्षिणा घेताना आपल्याला भक्तजन पाहायला मिळतात. त्या कोल्हापूर स्थित अंबाबाईच्या चरणी आपण सारेजण आता जाऊन आलेलो आहोत त्या गाण्याच्या बाबतीत. मंडळी, वसंत पंचमीला विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पाडला जातो. यामागची कथा तरी काय, तर रुक्मिणी मातेला स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्णाचं स्मरण झालं आणि तिने श्रीकृष्णाशी लग्न करण्याची इच्छा वर्तवली. जेव्हा तिने आपल्या वडिलांना राजा भीमकला हे सांगितलं तेव्हा तिचा भाऊ, रुक्मिणीचा भाऊ अर्थात रुक्मय, ह्याला राग आला होता. तो म्हणतो की हे लग्न होऊच देणार नाही. पण त्यावेळी रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्णाला 7 श्लोकांचं एक पत्र लिहिलं होतं. जगातील पहिलं प्रेमपत्र माता रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला लिहिलं होतं. ती म्हणते की मी अंबिका देवीच्या मंदिरात येते, तेथे मी पाया पडेन, मग तू मला नेण्यासाठी तिकडे ये आणि मला घेऊन जा. भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून त्या ठिकाणी आले. त्यांनी रुक्मिणी मातेला आपल्या रथात घेतलं. रुक्माई यांच्यासोबत म्हणजे तिच्या भावासोबत त्यांचे युद्ध झालं. पण या युद्धात रुक्माई हा अपयशी ठरला. भगवान श्रीकृष्णानं रुक्मिणीला आपली पत्नी म्हणून त्यावेळी घोषित केलं आणि तो सोहळा वसंत पंचमीच्या निमित्तानं झी सारेगमप गौरव महाराष्ट्राचा फायनलिस्ट
त्याचसोबत अनेक अनेक रियालिटी शो मध्ये ज्याला आपण पाहिलेलं आहे, मग ते मुंबई क्रू असू दे किंवा महाराष्ट्रातल्या मातब्बर कलाकारांसोबत जे आजही त्या रंगमंचावर आपली कला सादर करतात. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुप्रसिद्ध पार्श्वगायक सिद्धेश जाधव यांचं. नहीं सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं वाशिंग लगीन देवाचं लागत.
अशा वेळी त्याला जेवणाची कमा असते, खाण्यापिण्याची कमा असते ना आरामाची कमा असते. तो दिवसभर तो शेतात राहत असतो. एक मिनिट इकडे बघ इकडे बघ. TDRFचे जवानही आपल्याला देवीचं दर्शन घ्यायला आलेले पाहायला मिळतात. साहेब बाजूला साहेब 2 मिनिटं त्या दोघांना फक्त काम करते. बोला ना. हो मी तयारी केलेली आहे. साफसफाई करून घेतो. पावणे 10 साफसफाईला घेतो. नाही पावणे 10ला घेतो. आपलं जरा एका साईडला व्हा. आपलं एका साईडला व्हा सगळे. त्यांचा फोटो घे नाही त्यांचा फोटो घे. याला दोघांना बाजूला करा. असे फिरा. फोटो कसा त्याच्याकडे नाही खाली त्याच्याकडे झालं ना. मागे ना आता तो फोटो काढलाय ना. मला पाठव. मी पाठवतो तिने. साड्या बॉक्सला ठेवून सगळ्या साड्या बॉक्सला ठेवून.
भारूड सादर करणारी मंडळी ते आपसूकच त्या स्वतःसोबत ठेवतात, कारण या भारूडातून समाज प्रबोधन होतं, अध्यात्माची निर्मिती होते. इतकंच नव्हे तर हे भारूड नाट्यमय वळणाने पुढे सरत असतं, मग त्यामध्ये विनोद निर्मिती होते, लोक हसू लागतात. इतकंच नव्हे तर पंढरपूरची वारी करत असताना मग आषाढी किंवा कार्तिकीची वारी असू दे, हे जेव्हा वारकरी एकत्र थांबतात त्यावेळी वेगवेगळ्या म्हणून भजन कीर्तन झाल्यानंतर हे भारूड सादर केले जातात आणि हे भारूड ऐकले की त्या समाजाच्या त्या वारकऱ्यांना भजन करतो. संत एकनाथ यांनी अनेक भारूड लिहिली, त्यातून समाज प्रबोधन करण्याचं कार्य केलं. इतकंच नव्हे तर समाजाला जाग करण्याचं काम आपल्या भारुडांमध्ये केलं. असंच एक सुंदरसं भारूड आपल्या सर्वांसमोर आधुनिक अंगाने सादर करण्यासाठी येत आहे. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सिद्धेश जाधव यांचं. इथं बसलेल्या तमाम बंधू भगिनींना माझा नमस्कार. आणि गाणं गाण्यापूर्वीच मी तुमची थोडीशी टिंगल करणार आहे, सो मी आत्ताच तुमची थोडीशी माफी मागून घेतो. सांगतो तुम्हाला जरा ऐकून घ्याल का, ऐकून घ्याल का. सांगतो तुम्हाला जरा ऐकून घ्याल का, ऐकून घ्याल का. सांगतो तुम्हाला जरा ऐकून घ्याल का, ऐकून घ्याल का. बरं, एक मॅडम काय म्हणतात बघा, जरा तक्रार आहेत त्या बघा. तक्रारी म्हणे डोळ्याला, चकण्या चकण्या डोळ्याला, चकण्या डोळ्याला माझ्या गॉगल तो घाल का, गॉगल तो घाल का. चकण्या डोळ्याला माझ्या गॉगल तो घाल का, गॉगल तो घाल का. चकण्या डोळ्याला माझ्या गॉगल तो घाल का, गॉगल तो घाल का. आता आली बघा, आली मोठी तिनं माझ्या समोर असं वाटतं. कोण आहे बघा, नक्की म्हणे अहो नक्की म्हणे, अहो नक्की म्हणे भरता मला बाजारी न्याल का. नक्की म्हणे भरता मला बाजारी न्याल का. अहो नक्की म्हणे भरता मला बाजारी न्याल का. नक्की म्हणे भरता मला बाजारी न्याल का. लक्षात करा हो चला ना, अशी काय करता सांगते ना तुम्हाला. ओ दादा, ओ
मग मी काय सांगणार यार मी काय करू शकतो सांगा